नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 21, ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024च्या परीक्षेच्या अंतिम दिवसामध्ये परीक्षा दृष्टिकोनातून काही आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्नाची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। परीक्षेपूर्वी मित्रांनो तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभाव्यता आहे। तसे मित्रांनो, एफडीएच्या एक्झामच्या ॲडमिट कार्ड संदर्भात तुम्हाला अपडेट द्यायचं झालं तर एफडीएचे जे ॲडमिट कार्ड्स आहेत ते आलेले आहेत ऑलरेडी। काही विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करून देखील मिळालेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांना जे जनरेटेड फाईल असा मेसेज येत आहे। तर जनरेटेड फाईलसाठी तुम्हाला काही नाही, फक्त वेट करायचं आहे। 1 ना 2 दिवसात तुमचे देखील ॲडमिट कार्ड येणार असतील। ज्या विद्यार्थ्यांची 30 तारखेला एक्झाम आहे त्यांचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत आणि ज्यांची 31 तारखेला एक्झाम आहे त्यांच्या ॲडमिट कार्डला तसा थोडक्यामध्ये मेसेज येत आहे। तरी पण तुमचे ॲडमिट कार्ड येतील, घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही आहे। तुम्ही तुमच्या जो ऑफिशियल डॅशबोर्ड आहे त्या संदर्भात आपला एक व्हिडिओ देखील आहे ॲडमिट कार्ड कसा डाउनलोड करायचा, तो तुम्ही पाहून त्या ठिकाणाहून एफडीएचे तुम्ही ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। तर पाहू आपल्याच्या या भाग 21 मधील परीक्षा दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती? तर जो मेजर हुसेन होता यावर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मंगल पांडे। तर मंगल पांडे यांनी जे आहे जे की मेजर हुसेन यावर जे आहे जे की गोळी झाडलेली होती। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न दुसरा, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, कृष्णा। तर कृष्णा नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प जो आहे वसलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला, तापी व पांझरा यांचा संगम डॅश येथे झाला आहे? तर तापी व पांझरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मुडावद या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये तापी व पांझरा यांचा संगम झालेला आहे। त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न, राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर आपला प्रश्न 5वा असा आहे, नांदूर मध्यमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की गोदावरी नदीवर आहे। त्यानंतर आपला 6वा प्रश्न, वनकुसवडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की सातारा जिल्ह्यात आहेत। त्यानंतरचा आपला प्रश्न 7वा असा आहे, महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न आपला 8वा, भारताचा 27% भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की रेगूर म्हणजेच की काळी मृदा या मृदेने भारताचा 27% जो भाग आहे तो व्यापलेला आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न 9 असा आहे, खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की लॉंग वॉक टू फ्रीडम हे जे आत्मचरित्र आहे ते नेल्सन मंडेला यांचं आहे। तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रसिद्ध पुस्तके आणि जे काही त्यांचे लेखक आहेत यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे। त्यामुळे जे काही सध्या चालू वर्षामधले महत्त्वपूर्ण पुस्तके त्यांचे लेखक आहेत किंवा जे पूर्वीचे काही फेमस पुस्तके आहेत त्यांचे तुम्ही लेखक एक वेळेस वाचून जा। त्याची आपण सविस्तर PDF देखील आपल्या जो क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे जो क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तो सर्व काही मिळवून घ्या। त्यानंतर आपला प्रश्न 10वा असा आहे, संस्कृतमध्ये क्रियापदाला डॅश म्हणतात, तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की आख्यात असं जे आहे संस्कृतमध्ये क्रियापदाला म्हटलं जातं। त्यानंतर आपला प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की लॅटराईट। तर लॅटराईट ही जी आहे जी की महाराष्ट्रातील अशी मृदा आहे जी की फळबागायतीसाठी अतिशय उपयुक्त आहे। जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो TCS पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो DFSL एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच प्रकारचे मित्रांनो आपण FDA साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही। यामध्ये मित्रांनो तुमचा आपण A to Z अभ्यासक्रम कव्हर केला
आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती जी आहे मित्रांनो तुम्ही होऊ शकता. आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे. त्यासोबत टीसीएसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे. महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार राहा. येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल. त्यासोबत म्हटलं मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या A to Z अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे. त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे, पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी 1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे. जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियल लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका. तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेचच्या लगेच मिळून लगेच मित्रांनो तुम्ही तयारीला. आपलं संपूर्ण काही एफडी एक्झाम साठी टीसीएस पॅटर्न A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता अजूनही तुमच्याकडे संधी आहे. लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही 1-5 मिनिटांमध्ये तुम्ही मागून घेऊ शकता व चांगल्या तयारीला लागू शकता. त्यानंतर प्रश्न 12वा आपला असा आहे, लोकसभा सभापती आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की उपसभापती यांच्याकडे देतात. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न असा पुढील, कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सेनापती बापट यांचा जन्म जो आहे थोडक्यात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला. त्यानंतर 14वा प्रश्न, मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की विनोबा भावे यांनी सुरू केले होतं. त्यानंतरचा प्रश्न 15वा, वासुदेव बळवंत फडके यांचे वकील पत्र जे की पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सार्वजनिक काका यांनी स्वीकारले होते. त्यानंतरचा प्रश्न 16 आपला, 52 कशी सुबोध रत्नकार काव्य फुले या ग्रंथांची रचना कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सावित्रीबाई फुले यांनी जे आहे या ग्रंथांची रचना केलेली आहे. आणि हे तिन्ही ग्रंथ जे आहे अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्हाला एक्झाममध्ये विचारली देखील जाऊ शकतात, कारण का या प्रश्नाचं उत्तर मोस्टली तर महात्मा ज्योतिबा फुले हेच निवडलं जातं विद्यार्थ्यांद्वारे, परंतु जे खरं उत्तर आहे ते आहे सावित्रीबाई फुले, हे आहे याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न, कल्पकम कुंडकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की तामिळनाडू राज्यात आहे. त्यानंतर प्रश्न 19वा, दांडेली घटप्रभा बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कर्नाटक राज्यात आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, संगमरवर हा रूपांतरित खडक डॅश या खडकापासून तयार होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चुनखडी पासून तयार होतो. त्यानंतरचा 21वा प्रश्न आपला, बैरवली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की बिहार राज्यात आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न, पुढे दिलेल्या ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वाराणसी या ठिकाणी. त्यानंतरचा 23वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की लडाख हा जो आहे केंद्रशासित प्रदेश जो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. त्यानंतरचा आपला पुढील 24वा प्रश्न, NARI चा पूर्ण अर्थ काय? तर थोडक्यामध्ये NARI चा आपल्याला या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की राष्ट्रीय एडस अनुसंशोधन संस्था असं जे आहे याचं फुल फॉर्म होणार असेल. त्यानंतर 25वा प्रश्न, नीती आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डी, पंतप्रधान हे असतात.
त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अकोला या ठिकाणी आहे. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की पोवाडा हे जे आहे महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने डॅश रोगाच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की क्षयरोगासाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केलं आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, सन 1854चा ओडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, शिक्षण या संबंधित आहे. त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला, घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की स्थितीज ऊर्जा जी आहे घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये असते. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन्स होते. तर आपला इव्हनिंगला फुल्ली सेशन असणार आहे, ज्यामध्ये आपण लाईव्ह माध्यमातून FDAच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसेल, जो की परिपूर्ण TCS पॅटर्न आहे, तर त्याने टेक्निकल व नॉन टेक्निकल त्यामध्ये दोन्ही कव्हर करून दिलेलं आहे. तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.